नकळत जोडलेलं नातं भाग 7. आई बाबा आणि मामा मामीला इथे पाहून सायली पुरती गोंधळली होती. तुम्ही इथे काय करताय? सायली बाबांना विचारते. अगं, मी म्हणालेत ना आमच्या अर्णवला मुलगी पाहायला येणार आहे. हेच ते. आजोबा हसून म्हणतात. म्हणजे म्हणजे असं की लहानपणापासून आम्हाला ही चिमणीच आवडायची ना. आजी तिच्या गालावर हात ठेवत म्हणतात. आता सायलीला काहीच कळत नव्हतं. आजींना कसं माहीत मला चिमणी म्हणतात घरी ते, आणि आईबाबांचं काय संबंध इथे, आणि हे सगळे माझ्याकडे बघून हसत का आहेत? काहीच कळत नाहीये. तिचे हावभाव बघून अर्णवलाच क्यू येते. बस इकडे. अर्णव तिला खांद्याला धरून सोफ्यावर बसवतो. मला कळतंय की हे खूप शॉकिंग आहे तुझ्यासाठी. हे बघ, हे बघून काही आठवतं का तुला? अर्णव तिच्यासमोर खिशातून एक छोटं लाकडी धनुष्य काढून दाखवतो. एकदम छोटी काठी, आणि त्याला रबर लावलेला होता. ती ते पाहते. तिला थोड्या वेळ काही समजत नाही. मग ती त्याच्याकडे पुन्हा प्रश्नचिन्ह चेहऱ्याने पाहते. अचानक, हे हे तर नाही नाही, हे कसं शक्य आहे? तुम्ही? तिचे हावभाव एकदम बदलतात. आश्चर्य, आनंद मिश्रित. तो तिच्याकडे हसून पाहत असतो. बाबा, हे. ती बाबांकडे पाहते. हाच तुझा चिमणा सायली. लहानपणी तुला चिमणी म्हणून चिडवणारा, आणि तू चिडली की मग तुला हवं ते आणून देणारा अर्णव. बाबा सांगतात तसं सायलीचे डोळे पण भरून येतात. तिला आनंदाने काही सुचत नाही. तेवढ्यात अर्णव तिच्या समोर गुडघ्यावर बसतो. सायली, तू लहान होतीस तेव्हा मला तुझी ओढ असायची की कधी एकदा जाऊन तुला भेटतो. लग्न काय असतं हे कळत नव्हतं. तेव्हा पासून मी हेच म्हणायचो की लग्न सायलीशीच करेन. पण तुझ्यापासून दूर झालो ना, त्यानंतर अशी आशाच राहिली नव्हती की तुला पुन्हा भेटेन. आणि मग तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस, यावेळी एक नवीन ओळख घेऊन. पण जेव्हा मला कळलं की तूच माझी चिमणी आहेस, माझ्या देवावर विश्वास अजून वाढला. ही नियतीच आहे की तू पुन्हा माझ्यासमोर यावंस, आणि मी पुन्हा तुझ्यावर प्रेम करावं. चिमणे, आज मी माझ्या त्या बालपणीच्या मैत्रिणीला विचारतोय, माझ्याशी लग्न करशील? सायलीच्या डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या, पण आनंदाच्या. तिने त्याचा हात हातात घेतला आणि मान होकारार्थी हलवली. आणि अचानक सगळे टाळ्या वाजवू लागले. इतके वेळ दोघांना ही भानच नव्हतं की आज बाजूला घरातले आहेत. सायलीने वळून बाबांना मिठी मारली. आईच्या मामीच्या डोळ्यातून पण पाणी येत होतं. अर्णवची आजी पण अर्णवला जवळ घेऊन म्हणाली, आज खऱ्या अर्थाने माझे अर्णव सायली एकमेकांचे झालेत. सायली गोड लाजली आणि अर्णवच्या मनात एक सुखद शिरशिरी आली. दोघांनी मग सगळ्यांना वाकून नमस्कार केला. सगळेच आज सुखावून गेले होते. पण बाबा, तुम्हाला कसं कळालं? इतक्या वेळानंतर सायलीला आता थोडं सावरलं होतं. अगं वेडे, आम्ही जान्हवीच्या लग्नातच भेटलो, आणि माझी आणि तुझ्या प्रभाकर काकाची मैत्री तर तुला माहीतच होती. अर्णवनेच तुम्हा दोघांबद्दल मला सांगितलं. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले. बाबा, तुम्हाला राग नाही आला मी तुम्हाला सांगितलं याचा? सायलीने बिचकत विचारलं. वेडाबाई, आधी मला वाटलं की हे तू सांगायला हवं, पण मग विचार केला, तू सांगितलं काय आणि माझा जावई बापूंनी सांगितलं काय, एकच हो की नाही? बाबा हसून म्हणाले. तशी सायली लाजली. अरे, आम्हाला सोडून झालं पण का सगळं? सातू आणि देविका आत येत म्हणाले. त्यांना पण पाहून सायली खुश झाली. तुम्हाला कसं विसरणार, या या, आजोबा म्हणाले. रमा, राधिका सायलीची मामी, चला आपण तोंड गोड करूया सगळ्यांची, आजी म्हणाल्या, आणि तिघी किचनकडे वळाल्या. जिजू, सायली बरोबर दिसलेला मुलगा मी होतो बरं का? सातू अर्णवकडे जाऊन हळूच बोलला आणि डोळे मिचकवले. तसा अर्णव थोडा खजील होऊन हसला. सॉरी, अरे मी थोडा गैरसमज करून घेतला. गैरसमज नाही, जेलसी हो. सॉरी नका म्हणू. तो पण हसून म्हणाला. अर्णव तसा हसला. देविका म्हणाली, मी पण आहे बरं का इथे जिजू. हो मग, आता साली साहेबांना कसं विसरून चालेल? अर्णव तिच्याकडे पाहून हसत म्हणाला. मग नाहीच विसरायचं. नाहीतर मी सांगणार नाही आमची सायली आरशात पाहून तुमची आठवण काढून कशी लाजायची. देविका सायलीकडे पाहून डोळा मारून म्हणाली. ए देविका, चुप. सायली तिचे हात पकडून डोळ्याने दटावून म्हणाली. काय सांगतेस? मला पण ऐकू दे. अजून काय काय करते ही अट? अर्णव येऊन देविका शेजारी उभा राहून तिच्या खांद्यावर हात ठेवून सायलीकडे रोखून पादकाला हसत म्हणाला. क क क काहीच नाही. सायली इकडे तिकडे पाहून म्हणाली. नाही नाही जिजू, तुम्ही ना. सायली तिचं तोंड दाबलं आणि तिला हाताला पकडून तिकडून घेऊन किचनमध्ये गेली, आणि अर्णव खडकून हसला. अर्णव आणि सातू मग गप्पा मारत बसले. आजोबा, सायलीचे बाबा आणि मामा पण सोफ्यावर गप्पा मारत बसले.
सगळ्यांनी मग एकत्र छान जेवण केलं. सायली अर्णव शेजारी बसली होती, पण ती लाजून त्याच्याकडे पाहतच नव्हती आणि तो मध्येच तिला पायाने पाय मारत होता आणि ती पाय चोरून बसत होती. तिने कसं बसं जेवण संपवलं. नंतर सगळेच लग्नाच्या गोष्टींबद्दल बोलत बसले. अर्णवला मात्र सायलीशी बोलायचं होतं, पण ती त्याच्याकडे पाहतच नव्हती. वैतागून तो उठून रूममध्ये गेला. तिला कळालं. मग ती पण हळूच उठली पाणी पिण्याच्या बहाण्याने आणि हळूच रूममध्ये गेली. दार उघडून आत गेली तसं तिला तो दिसेना. ती हळूहळू पुढे येऊन इकडे तिकडे पाहत होती. तितक्यात त्याने मागून येऊन तिला पकडलं. अहो घाबरले ना मी, सोडा. ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण व्यर्थ. सोडवण्यासाठी पकडत नाही मी. कसं वाटलं सरप्राईज? तो तिच्या कानात हळूच म्हणाला. ती त्याच्या स्पर्शाने मोहरली, हळूच वळली, त्याचे हात हातात घेतले. तुम्ही माझा अर्णव आहात. ही भावना माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. मी कधी विचार पण नव्हता केला की माझा चिडकू राम तुम्हीच असाल. ती हळूच हसली. ए चिमणे, तुला माहित आहे मला तू तेव्हा पण आवडायचं नाही हे नाव. तो चिडवतच म्हणाला. ती हसली. बघा आता पण चिडताय. ती अजून हसू लागली. तो तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागली. तशी ती गप्प झाली. पण मी चिडले आहे तुझ्यावर? एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला असं सांगताय? ती लटक्या रागाने म्हणाली. तुला सरप्राईज द्यायचं होतं ना? तो पण हसत म्हणाला. पण खरंच जे एखादी मुलगी तुम्हाला पाहायला आली असती तिला आता खरंच वाईट वाटत होतं. मग बघून घेतलं असतं. तो तिची खेचत म्हणाला. तुम्ही बदला घेतला का माझा? मी सारंगला बघायला गेले म्हणून? त्याला होच म्हणायला हवं होतं. सायली मनीषवर चिडून म्हणाली. तसं अर्णवने तिची दोन्ही दंड घट्ट पकडून तिला जोरात स्वतःकडे वळवलं. आता त्याच्या डोळ्यातल्या मस्तीची जागा संतापाने घेतली. दात एकमेकांवर घासत काय म्हणालीस? त्याला हो म्हणायला हवं होतं. त्याने तिचा नजर रोखून तिला मागच्या भिंतीवर आदळलं. ती त्याच्या या वागण्याने पुरती घाबरली. श्वासोच्छ्वास जोरजोरात घेऊ लागली. त्याच्या नाकपुड्या रागाने फडफडत होत्या. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं, ती घाबरत म्हणाली. एक सांगतो सायली, आज बोललीस, पुन्हा नाही. तू या अर्णवचीच आहे आणि कोणी आपल्यामध्ये यायचा प्रयत्न पण केला तर त्याला त्याची फळ भोगावी लागतील. तो एकदम कडक आवाजात म्हणाला आणि तिला तसंच सोडून मागे वळला. खरंच सॉरी ना हो, पुन्हा नाही म्हणणार असं. ती त्याला म्हणवू लागली. सायली, मला नाही बोलायचं आता. तो अजून पण चिडला होता. ती त्याच्या पुढे जाऊन कान पकडून उभी राहिली. प्लीज, ती एकदम इनोसंटली म्हणाली. त्याचा राग गेला तर खरं, पण मग अशी माफी मागतात का? तो आता खिशात हात घालून म्हणाला. मग ओ मला माहितीये, ती एकदम म्हणाली आणि हसली. त्याला वाटलं हिला कळालं. मग देतेस ना? तो तिच्या जवळ जात म्हणाला. हो, 1 मिनिट. ती म्हणाली आणि पटकन बाजूला गेली आणि ड्रेसिंग टेबलवर तिची सकाळची ठेवली होती ती पर्समधून एक मेलेडी घेऊन आली. घ्या. लहानपणी असंच माझा चिडकुराम चिडायचा. मग हे दिलं की राग जायचा. जेव्हापासून सवय लागली हे नेहमी माझ्याजवळच असतं. ती हसत म्हणाली. त्याला हसू का रडू कळेना. त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी तिच्या अजून लक्षात होत्या. म्हणून आनंद तर झाला होताच, पण आत्ताच कसं समजवायचंस? सायली, अगं तेव्हा मी 8 वर्षाचा होतो ग. आता काय माझा राग घालवायला तू मेलेडी देणारच? तो लहान मुलांना समजावत त्या आवाजात म्हणाला. मग ती कपाडावर आठ्या पाडून म्हणाली. त्याने अचानक तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ खेचलं. तिच्या नजरेत पाहून म्हणाला. मग ना, आताचा गोडवा मला यातून नाही दुसऱ्या गोष्टीने मिळणार आहे. त्याने नजर तिच्या ओठांवर नेली. आता तिला कळालं तो काय म्हणतोय. ती लाजली, थोडी घाबरली. तिचे हात त्याच्या छातीवर होते. नजर खाली गेली. तो तिच्या जवळ सरकू लागला. त्याचे गरम श्वास त्याला तिच्या चेहऱ्यावर जाणू लागले. त्याचा परफ्यूमचा मोहक सुगंध तिचा चित्त विचलित करू लागला. त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्श करणार इतक्यात दार वाजलं. त्याने चिडूनच दात एकमेकांवर घासले आणि ती खुदकन हसली. तिने त्याला पटकन मागे ढकललं. पळत दाराकडे गेली आणि वळली. आय लव्ह यू चिडकुराम, ती बोलली आणि बाहेर पडाली. देविका बोलवायला आली होती. तो हसत केसांमधून हात फिरवत उभा राहिला. आय जस्ट लव्ह हेअर मॅन. सायली अर्णवला चिडवून खाली आली. खाली त्यांचा लग्नाच्या गप्पा चालू होत्या. अर्णव पण येऊन बसला. अचानक अरविंद मामाला हुंकी आली चिडवायची. अरे अर्णव, लग्न आपण 6 महिन्यांनी करू असे ठरवले. गुरुजींशी फोनवर बोलणं झालं, चालेल ना? 6 महिने लवकर नाही का मुहूर्त? अर्णव एकदम टेन्शनमध्ये म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. जावाई बापू, तो खेचतोय. 1.5 महिन्याने मुहूर्त आहे, चालेल ना?
मधुकरराव म्हणाले. तसा अर्णव हसला आणि होकारार्थी मान हलवली. सायली तर लाजून वर पाहत नव्हती. लग्न आणि इतर विधी अर्णवच्या बंगल्यावर करायचं ठरलं. सायली हळूच बाबांच्या कानात विचारू लागली, बाबा, तुम्ही हे जावई बापू काय करता? तसे मधुकरराव जोरात हसू लागले. ती त्यांना चूप करण्याचा प्रयत्न करत होती, पण येऊ ना सगळेच विचारू लागले, काय झालं? अरे ही विचारते मी सारखं याला जावई बापू का म्हणतो? मग सगळेच हसू लागले. तुला सांगू का सायली? बघ हा, म्हणजे लग्नाच्या जोड्या स्वर्गात बनतात हे का म्हणतात? आजी सांगू लागली. अर्णव उत्सुकतेने ऐकू लागला. जेव्हा रमाला दिवस गेले, अर्णव, तू तेव्हा जेमतेम 3 वर्षाचा होतास. मोहिनी नेहमी याला सांगायची की आता तुला खेळायला बाळ येणार आहे. याला खूप आनंद व्हायचा. रमा शेजारी तासनतास बसून पोटाशी गप्पा मारायचा. मग तू जन्मलीस आणि याला इतका आनंद झाला की विचारू नको. तशी सायली असली. मग तुझं बारचं करायचं ठरवलं. मी याला नेहमी महाभारत रामायण मधल्या गोष्टी सांगायचे. मग काय हट्ट करून बसला हा की तुझं नाव सायलीच ठेवायचं आणि तुझ्याशीच लग्न करायचं. हे ऐकून सायलीने डोळे मोठेच केले. अर्णवला पण हे नवीनच होतं. तोही लाजला. मग काय, ठेवलं नाव सायली आणि लग्नासाठी मात्र थांबावं लागलं बरं का. रमा म्हणाली, मला आठवतं ना, तिथेच रडत बसला होता की आत्ताच लग्न करायचो. राधिका पण हसत म्हणाली. त्या दोघांना आता एकदम लाजल्यासारखं झालं होतं. म्हणजे जिजू, तुम्ही तेव्हा पण एवढेच घाई करत होता का लग्नाची? सातू म्हणाला. तसे सगळेच हसू लागले. सगळे हसत होते आणि हे दोघे मात्र मान खाली घालून लाजत होते. त्यात सायली तर जास्तच. मी येतो, जरा काम आहे माझं. अर्णव मुद्दामच उठून गेला. बाप रे, आमचे जमदग्नी चांगलेच लाजू लागलेत. काय जादू केलीस सायली? आजोबा म्हणाले आणि सगळे पुन्हा हसले. तशी ती पण मी आलेच पाणी घेऊन म्हणून किचनमध्ये पडाली. गप्पांचं फळ संपवून आणि लग्नाची जोरदार तयारी सुरू करायची ठरवून सायलीचे घरचे निघाले. जाता जाता सायली अर्णवचे नजरेने खेळ चालूच होते. घरी पोहोचून ती रूममध्ये गेली आणि फोन वाजला. तिने पटकन उचलला. अर्णव म्हणाला, पोहोचलीस का सायली? सायली म्हणाली, हो, झाले 10 मिनिट. आज काहीतरी राहिलं द्यायचं. काय बरं? महत्वाचं आहे का? तिला कळालं नाही. खूप महत्वाचं. आता कसं करू? येऊ का मी तिकडे? तो गालात हसत. हो, म्हणजे काही राहिलं? ऑफिसचं काम का? निरागसती. ऑफिस शिवाय अशा खूप गोष्टी आहेत आता आपल्यात. ते राहिलं तेच जे रूममध्ये मी घेणार होतो. काही काय? ती लाजली. उफ्फ, ती अशी लाजून मला घायाळ करतेस ना, असं वाटत ना की त्याला तिचं रूप आठवतं. अहो नका ना असं बोलू. तिचं लाजून पाणी पाणी झालं होतं. आता तो हृदयावर हात ठेवून डोळे मिटून बसला होता. हॅलो, आहात ना? तिला त्याचा आवाज येईना म्हणून तिने विचारलं. आता काय म्हणालीस? तो शांतपणे म्हणाला, मी ते आहात ना विचारले. तिने बिचकत उत्तर दिलं. त्याआधी नका बोलू त्याआधी. अहो, तिला कळालं. सायली, बायकोवाली फिलिंग ग. असं वाटतंय असं कचून मिठी मारावी. तो बेडवर पडून उशीला मिठी मारून म्हणाला, मी ठेवते फोन. ती तिथेच थरथरू लागली. पुढच्या वेळी माझं समोर म्हणा. अहो, ती अजून स्वप्नातच नाही. म्हणजे हो, मी ठेवते. तिला काही सुधारत नव्हतं. बरं चल, उद्या मी येईन ऑफिसला न्यायला, तेव्हा लाजून दाखव हे उरलेलं. तो हसत म्हणाला, तुम्ही कशाला? मी येईन ना. मी विचारलं नाहीये, सांगितलं आहे. हो, पण तुम्हाला सायली, मी एकदा सांगितलं ना. त्याचा आवाज कडक झाला. हो ठीक आहे, त्याला राग आलाय हे कळलं. तिला आय लव्ह यू चिमणे. तो प्रेमाने बोलला, आय लव्ह यू टू. चिडकुराम हळूच बोलली, पण त्याला ऐकू आलंच. तू पुन्हा चिडकुराम म्हणच मला. माझा चिडकेपणा दाखवतो तुला. तो म्हणाला तसं तिचं स्वर्गात थरथरलं. फोनवर बोलून ती झोपली. सकाळी उठून तिने लवकर आवरलं. आता लग्नाची तयारी म्हणून आईबाबा पण आज परत पुण्याला जाणार होते. मग सायली लग्नाआधी 2 आठवडे जाणार होती. शिवाय खरेदी सगळी मुंबईमध्येच होणार होती. सायलीने आईबाबांना अर्णवने आधीच दिलेली रिंग पण दाखवली होती. अर्णवच्या गाडीचा हॉर्नचा आवाज आला तसा ती पळतच बॅग घेऊन बाहेर आली. इतर वेळची भेट आणि आता लग्न ठरल्यानंतरची भेट यात खूप अंतर होतं. आता कायमस्वरूपी एकमेकांची होणार या भावनेने दोघेही मोहरून गेले होते. भेटण्याची ओढ वाढली होती. त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला. ती आत बसली. तो पण येऊन बसला. चालायचं? त्याने विचारलं. तशी तिने फक्त हो अशी मान हलवली. FM वर गाणंच वाजत होतं. अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है, क्या कहूँ प्यार में दीवानो जैसा हाल है. ती नजर चोरत होती आणि तो मात्र तिच्याकडे रोखून पाहत होता. तिने खाली पाहतच म्हणालं, आहो, असं नका ना पाहू. मग कसं पाहू? तो मिश्किल म्हणाला,
म्हणजे नका पाहू, ती अजून अवघडली होणारी बायको आहेत आणि ती पण एवढी सुंदर. नजर कशी हटेल तुझ्यावरून? तो पण निर्भीडपणे म्हणाला. समोर पाहून गाडी चालवावी माणसाने, उगाच आपलं काहीतरी. ती बोलली तसा तो फक्त गालात असला. दोघे ऑफिसला गेले आणि कामात लागले. जान्हवी आणि मंदार हनीमूनला गेले असल्याने त्यांनी तिकडून ते आल्यावर ही बातमी त्यांना द्यायची ठरवली. असाच आठवडा गेला आणि दोघे कामात व्यस्त होते. वेळ काढून बोलायचे, पण ऑफिसमधून एकत्र येत जा करायचे. आज सायलीचं काम आवरलं तरी अर्णव कामातच होता. खूप वेळ लागेल का तुम्हाला? तिने कॅबिनमध्ये येऊन विचारलं. जस्ट थोडा वेळ अजून, तो लॅपटॉपमध्येच पाहत म्हणाला. त्याने ब्लेझर काढून ठेवलेला, स्लीवलेस कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेला टाय लूज, केस थोडे बिस्कटलेले, फोल्ड केलेल्या स्लीव्स मधून पण दंडावर फिट होणारा शर्ट त्याच्या बडकट बाहूंची ठसठशीत जाणीव करून देत होता. सराईतपणे लॅपटॉपवर फिरणारे बोट आणि मध्येच केसांमधून फिरणारा हात ती त्याच्याकडे भान हरपून पाहत होती. ही व्यक्ती आपली आहे ही जाणीव तिला क्षणभर हरवून गेली. मला फक्त पाहणार आहेस की? त्याने गालात हसतच विचारलं. नाही, मी ते. तिला कळालं तशी ती ओशाडली. चल निघूया. त्याने लॅपटॉप बंद केला आणि बॅगमध्ये टाकला. ब्लेझर उचललं आणि तिच्या जवळ आला. ती पुन्हा त्याच्याकडे पाहणं ठरवली. त्याने हसून मान फिरवली. सोफ्यावर बॅग आणि ब्लेझर ठेवलं आणि तिच्यासमोर येऊन खिशात हात घालून उभा राहिला. काय? तिने विचारलं. तेच मी तुला विचारतोय, काय? असं बघितलं मला तर मी संयम ठेवू कसा स्वतःवर? तो पुढे येत म्हणाला. मी आलेच बॅग घेऊन. ती पळाली पण. त्याने पण झटकन पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि ती अजून ऑन मागे वळून पाहत नव्हती, पण हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. कुठे पडते ग सारखी? मला किती छळणार आहेस? तो मागूनच तिच्या जवळ जाऊन खाली वाकून तिच्या कानात म्हणाला. तिला तर पूर्ण शरीरातून काहीतरी फिरल्यासारखं वाटलं. AC मध्ये पण घाम आला, श्वास वाढले. सोडा ना, ती म्हणाली, पण त्याने म्हणत तिचे मानेवर फुंकर मारली. तिने हलकेच मान मोहक हलवली. तो आता तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला खेचणार की त्याचा फोन वाजला. ती पटकन बाहेर पडाली. सिट, धिस गर्ल इज गोइंग टू मेक मी क्रेझी. त्याने फोन उचलला. मंदार जान्हवी परत आले आणि त्यांच्याबरोबर आज डिनर करायचा होता. सायली बाहेर येऊन बॅग उचलली. काही वेळ तिची बॅग छातीशी धरून तिने तिचे श्वास नियंत्रणात आणले. अर्णवचे सगळे स्पर्श तिला वेगळीच अनुभूती द्यायचे. अर्णव येऊन तिच्या मागे उभा राहिला. तरी तिला कळालं नाही. निघायचं का मॅडम? त्याने तिच्या कानात विचारलं. तसं ती भानावर आली आणि दचकली पण. हो चला. ते निघाले. दोघांनी घरी बाहेर जाणार असल्याचे कळवलं. एक शानदार हॉटेलमध्ये चौघे भेटले. जान्हवी आणि मंदारला बातमी कळली तसे ते खूप खुश झाले. दोघांसाठी त्यात आधीची ओळख आहे हे ऐकून आश्चर्य पण वाटलं. गप्पा आणि जेवण संपवून सगळे निघाले. बाहेर सायली अर्णव यायची वाट पाहत होती, पण आज परत तिथे सारंग आला. हे बेबी, आज पुन्हा एकटी? त्याने तिला मस्तक न्याहाळत विचारलं. सारंग, निघ इथून, तिने संतापाने सांगितलं. अरे, असा कसा जाऊ? तुला घेऊन जायचं आहे मला, तो हसत बोलला. हे बघ, बघतोच आहे ग. शी, तू जा इथून आता. ती थोडी घाबरली आता. चूप बेबी, तुला तर मी माझीच करणार आहे, तो तिच्याजवळ येत म्हणाला आणि पुढच्या क्षणी तो उडून बाजूला पडला. ए अर्णव, खाली पडलेल्या सारंगच्या जवळ जाऊन त्याची कॉलर पकडली. आवाज खाली. आजपासून हिच्या आसपास फिरकताना दिसला तर मी विसरून जाईल की तू प्रसन्न काकाचा मुलगा आहे. ही सायली आता मिसेस सायली अर्णव जोशी होणार आहे. डोक्यात फिट करून घ्यायची ही गोष्ट. त्याने त्याला तसाच धक्का दिला आणि सायलीला गाडीमध्ये बसवून निघून गेला आणि सारंग डोळ्यात रक्त घेऊन जाणाऱ्या त्यांच्याकडे पाहत राहिला.